पुढच्या संकल्पनाकडे जायचं आपल्याला. पहिले विश्व घेतलेली आपण, आता आहे दीर्घिका, गॅलेक्सी म्हणतो आपण त्यालाच. ठीक आहे. मग आता गॅलेक्सी म्हणजे काय, पहिला तो मुद्दा क्लिअर करू. आपण आत्ताच बघितलेलं आहे की अशा पद्धतीनं अवकाशामध्ये ताऱ्यांचा तारका समूह असतो, जो वेटोळ्याकार आकारामध्ये असतो, स्प्रिंगसारखा असतो किंवा सर्पिलाकार आकाराचा. साप तिरडीमध्ये ठेवल्यानंतर जसा गोलाकार असतो तशा पद्धतीनं, तर अशा पद्धतीनं वेटोळ्याकार आकाराचा ताऱ्यांचा तारका समूह, या तारका समूहाला म्हणायचं दीर्घिका. आणि एका तारका समूहामध्ये ताऱ्यांची संख्या असते 10,000 ते 20,000 कोटी तारे. इतके तारे असते एका तारका समूहामध्ये. तर अशा पद्धतीनं वेटोळाकार आकाराचा ताऱ्यांचा तारका समूह म्हणजेच दीर्घिका आहे. आणि अशा दीर्घिका किती अवकाशामध्ये, अशा दीर्घिकांची संख्या 1000 अब्जेपेक्षा जास्त आहे. म्हणून असंख्य दीर्घिकांचा समुच्चय म्हणजे विश्व. ठीक आहे. तर विश्वाचा एक पार्ट असतो दीर्घिका. म्हणून याची व्याख्या कशी केली जाते, अवकाशातील विशाल वेटोळ्याकार किंवा सर्पिलाकार आकाराचा ताऱ्यांचा तारका समूहाला दीर्घिका म्हणतात. आणि दीर्घिकांची संख्या 1000 अब्जेपेक्षा जास्त आणि एका दीर्घिकेतील ताऱ्यांची संख्या 10,000 ते 20,000 कोटी तारे आहेत. तर ही झाली दीर्घिकाची संकल्पना. पुढची संकल्पना येते आकाशगंगा. मग आता आकाशगंगा म्हणजे काय, मग आता या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत की आकाशगंगा म्हटलं की हे अगोदर लक्षात घ्या, ही एक दीर्घिका आहे. या दीर्घिकेमध्ये आपण सांगितलेलं आहे की जवळपास 10,000 ते 20,000 कोटी तारे. ही दुसरी दीर्घिका आहे, हिच्यासुद्धा सरासरी 10,000 ते 20,000 कोटी तारे. ही तिसरी दीर्घिका आहे. ठीक आहे. ही चौथी दीर्घिका आहे. अशा दीर्घिकांची संख्या आपण अगोदरच बघितलेली की 1000 अब्जेपेक्षा अधिक दीर्घिका आहेत. आणि या 1000 पेक्षा अधिक दीर्घिकेंपैकी कुठल्या तरी एका दीर्घिकेत आपलं अस्तित्व आहे, आपण येतो त्या ठिकाणी. मग समजून घ्यायचं की या दीर्घिकेत आपलं अस्तित्व आहे. ठीक आहे. आणि या दीर्घिकेमध्ये आपलं अस्तित्व म्हणजे आपला हा तारा आहे, आपला हा सूर्य तारा आहे. आणि या ताऱ्याभोवती फिरणार ही आपली पृथ्वी आहे. ठीक आहे. तर आपलं अस्तित्व, आपल्या सूर्यकुलाचं अस्तित्व या दीर्घिकेमध्ये, या तारका समूहामध्ये. आणि या तारका समूहाला आपण नाव दिलं मग आकाशगंगा, मिल्की वे. ठीक आहे. अवकाशातील वेटोळ्याकार ताऱ्यांचा तारका समूह म्हणजे दीर्घिका. आणि अशा दीर्घिका असंख्य आहेत. या असंख्य दीर्घिकेपैकी कुठल्या तरी एका दीर्घिकेत आपले अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व असलेली दीर्घिका म्हणजेच आकाशगंगा. आपल्या दीर्घिकेला आपण सांकेतिक नाव ठेवलं आकाशगंगा किंवा मंदाकिनी किंवा मिल्की वे. ठीक आहे. मिल्क, दुधाळ रंगाची येते म्हणून त्याला म्हणायचं मिल्की वे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सूर्यकुलाचे अस्तित्व ज्या दीर्घिकेत आहे त्या दीर्घिकेस म्हणायचं आकाशगंगा. मग ही सुद्धा वेटोळ्याकार आकारामध्येच येते, दुधाळ रंगाची आहे म्हणून आपण याला मिल्की वे किंवा आकाशगंगा असं नाव दिलं किंवा मंदाकिनी असं नाव दिलेले आहे. मग आता या आपल्या आकाशगंगेची निर्मिती कधीची आहे, तर आपल्या आकाशगंगेची निर्मिती येते 10 अब्ज वर्षापूर्वी. ठीक आहे. 10 अब्ज वर्षापूर्वी निर्मिती आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. विश्वाची निर्मिती आहे 13.5 अब्ज वर्षापूर्वी. आणि आपली दीर्घिका निर्माण होते, आकाशगंगा निर्माण होते 10 अब्ज वर्षापूर्वी. म्हणजे विश्व निर्माण झालं त्यावेळेस आपली दीर्घिकाच अस्तित्वात नव्हती. ज्या बाकीच्या दीर्घिका निर्माण झाल्या त्या दीर्घिकेमधल्या ताऱ्याचा विस्फोट झाल्यानंतर मग जी काही स्वतंत्र एक दीर्घिका तयार झाली, त्या स्वतंत्र दीर्घिकेमध्ये आपली दीर्घिका आहे जी 10 अब्ज वर्षापूर्वी निर्माण होताना दिसते. आता आपली दीर्घिका निर्माण झाली त्यावेळेस आपला तारा अस्तित्वात नव्हता. आपली दीर्घिका निर्माण झाल्यानंतर जवळपास 4.5 अब्ज वर्षानंतर आपली या ठिकाणी 5.5 अब्ज वर्षानंतर आपला तारा निर्माण होतो. आपला सूर्य तारा म्हणतो आपण त्याला. आपल्या सूर्याची निर्मिती आहे 4.6 अब्ज वर्षापूर्वी. आणि आपला तारा निर्माण झाला त्यावेळेस पृथ्वी नव्हती. तारा निर्माण झाल्यानंतर 50 ते 60 कोटी वर्षानंतर पृथ्वीची निर्मिती झाली सूर्यापासून. आणि पृथ्वी निर्माण झाली त्यावेळेस पृथ्वीवरती वातावरण नव्हतं, पाणी नव्हतं, वनस्पती प्राणी नव्हते. मग सुरुवातीला हळूहळू पृथ्वी थंड होत गेली, वायुरूपातून द्रवरूपात, द्रवरूपातून घनरूपात आली आणि यातून बरेच वायू बाहेर पडले. तोपर्यंत गुरुत्वबल तयार झालं. त्या गुरुत्वबलामुळं बरेच वायू पृथ्वी भोवताली राहिले
आणि या वायूपैकी हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं संयोग झालं आणि त्यापासून पाणी तयार झाले आणि हेच पाणी पृथ्वीवरच्या खोलगट भागात संचित झालं, ज्याला आपण जलावरण म्हणत असतो. तर पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापला गेला आणि या पाण्यामध्येच एक पेशी जीव तयार झाला, तो बहुपेशी जीवामध्ये रूपांतरित झाला आणि हाच बहुपेशी जीव जो आहे तो भरती ओटीमुळे जमिनीवर आला आणि त्यापासून जमिनीवर सजीव सृष्टीची उत्क्रांती होताना दिसते, उत्पत्ती होताना दिसते. तर अशा पद्धतीने आपला रेकॉर्ड अलीकडचा येतोय. तर या पद्धतीने ही आपली दीर्घिका येत असते. आपल्या दीर्घिकेची निर्मिती 10 अब्ज वर्षापूर्वीची आहे. आपल्या दीर्घिकेमध्ये ताऱ्यांची संख्या जर बघितली आपण, ताऱ्यांची संख्या येते 5000 ते 10000 एवढे तारे येतात आपल्या दीर्घिकेमध्ये. आणि हे काही अब्जामध्ये पण नाही, आपल्या उघड्या डोळ्याने हे तारे दिसतील. रात्रीच्या वेळेस आकाशामध्ये तुम्ही बघितल्यानंतर जे तारे दिसतील ते आपल्या दीर्घिकेतले तारे आहेत आणि त्याच्यामध्ये जे निळ्या रंगाचे असतील समजून घ्यायच्या आपल्यापासून दूर आहेत, तांबड्या रंगाचे दिसत असतील तर आपल्यापासून जवळ अंतरावर आहे. यातही जे लुकलुकत असतील तेच तारे आहेत. जे नुसतं लाईटसारखा प्रकाशमान असेल ते समजून घ्यायचं ग्रह, लघुग्रह, उपग्रह, बटुग्रह यांच्यापैकी काहीतरी त्यांच्यावर सूर्याचा प्रकाश पडला गेल्यामुळं किंवा शेजारच्या ताऱ्यांचा प्रकाश पडला गेल्यामुळं ते चमकताना दिसतात. म्हणून चमकणारी प्रत्येक गोष्ट ताराने जी लुकलुकतात तेच तारे असतात. उन्हाळ्यामध्ये रोडवरती बघितल्यानंतर आळ्या दिसायला लागतील बघा, तशा प्रकारे आळ्यासारखं दिसत असेल, हलत असेल असं तर समजून घ्यायचे ते लुकलुकू लागलेत आणि याचाच अर्थ ते तारे आहेत. बाकीचे नुसतं लाईटसारखे असेल तो तारा नाही. मग असे शोधल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अरे 5000 पण भरणार नाहीत. हा लक्षात, काही 100-150 मध्ये आपले मोजदात होईल, पण टोटल सूर्याच्या भोवताली आपल्या पृथ्वीच्या पलीकडच्या बाजूने जर बघितले, अलीकडचीच बाजू आपण बघतोय, पलीकडची बाजू सगळी इकडची बाजू बाकी आहेत त्या सगळ्या बाजू बघितल्यानंतर लक्षात यायला लागेल अरे ह्या असतील, या 5-7 हजार असतील. तर अशा पद्धतीनं आपल्या दीर्घिकेतले तारे आहे 5000 ते 10000 आणि आपल्या आकाशगंगेची निर्मिती आहे 10 अब्ज वर्षापूर्वी, म्हणजे तरुण दीर्घिका आपली मानली जाते. मग आता आपली जे दीर्घिका आहेत किंवा आपली जी आकाशगंगा आहे, या आकाशगंगामध्ये 5000 ते 10000 तारे. मग नेमके तारा म्हणजे काय? तर तारा म्हणजे अवकाशातील उष्ण, तेजस्वी, स्वयंप्रकाशित आणि वायुरूपानं बनलेला खगोल. 4 वैशिष्ट्ये नेहमी लक्षात ठेवायचं. एक तर तो उष्ण असला पाहिजेत, तेजस्वी असला पाहिजेत, स्वयंप्रकाशित असला पाहिजेत आणि वायुरूपात असला पाहिजेत. ही 4 वैशिष्ट्ये नेहमी लक्षात ठेवायचं. उष्ण, तेजस्वी, स्वयंप्रकाशित आणि वायुरूपानं बनलेले खगोल जे आहेत, या चौघांचं वैशिष्ट्यपूर्ण बनलेले खगोल, 4ही वैशिष्ट्याने बनलेले खगोल म्हणजे तारे. म्हणून इथे व्याख्या बघा कशी केली जाते. अवकाशातील स्वयंप्रकाशित, उष्ण आणि तेजस्वी वायुरूप खगोलांना तारे म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपल्या आकाशगंगेमध्ये 5000 ते 10000 तारे आहेत आणि प्रत्येक ताऱ्यावरती आपण जर बघितलं की एकाच पद्धतीनं ऊर्जा तयार होते. ती प्रोसेस म्हणजे 2 हायड्रोजनचे कण एकत्र येणे आणि 1 हेलियमचा कण तयार होणे आणि जास्तीचं वायुरूप वस्तुमानाचं रूपांतर एनर्जीत होणे. म्हणजे 2 हायड्रोजनचे कण एकत्र येऊन हायड्रोजनचं जेवढं वस्तुमान तयार होईल त्यातलं 90% वस्तुमानापासून हेलियम तयार होतो आणि उरलेलं 10% वस्तुमानाचं रूपांतर एनर्जीत होते. ते एनर्जीलाच आपण म्हणायचं सौर ऊर्जा. अशा पद्धतीने प्रत्येक ताऱ्यावरती ऊर्जा निर्माण होत असते आणि या पद्धतीलाच म्हणायचं मग केंद्रकीय सम्मिलन पद्धत. ही केंद्रकीय सम्मिलन पद्धत आहे किंवा न्यूक्लिअर फ्युजन मेथड म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. तर याच पद्धतीनं ऊर्जा निर्माण होत असते. हे बघा, ऊर्जा निर्मितीची 2 प्रोसेस असतात. एक केंद्रकीय विखंडन पद्धत, एक केंद्रकीय सम्मिलन पद्धत. हायड्रोजन बॉम्ब किंवा तारेवरती ऊर्जा याच पद्धतीनं तयार होणार केंद्रकीय सम्मिलन पद्धतीनं. आणि अणूपासून जी ऊर्जा तयार करतो, अणुऊर्जा म्हणतो आपण त्याला, ते केंद्रकीय विखंडन पद्धतीनं तयार करत असतो आपण. तर अशा पद्धतीनं ताऱ्यावरती ऊर्जा निर्मितीची ही प्रोसेस लक्षात घेतली पाहिजे. या पद्धतीनं तयार होणारी ऊर्जेची प्रोसेस थांबवता येत नाही. परत हायड्रोजन अलग होऊन हायड्रोजनमध्ये रूपांतर होतो. हायड्रोजनचं संयोग होऊन हेलियम तयार होताना जास्तीचे वायुरूप वस्तुमानाचे एनर्जीत रूपांतर होतं. तर ही प्रोसेस थांबतच नाही, वाढत जाते. त्यामुळे ताऱ्यावरची एनर्जी वाढत जाते आणि एक वेळ असं येतो की प्रचंड एनर्जीमुळे त्या ताऱ्यामध्ये विस्फोट होऊन एका ताऱ्याचे शेकडो तारे होऊन जातात. मग तर अशा पद्धतीनं ही ताऱ्याची एक संकल्पना लक्षात घेतली पाहिजे. मग या ताऱ्यांमध्ये
आपल्याला नाव घेण्यासारखे जर बघितलं आपण तर आपल्या शेजारचा तारा येतो पृथ्वीच्या सर्वात जवळचा सूर्य. सूर्यानंतर जवळचा तारा येतो असतो अल्फा सेंटॉरी. त्याच्यानंतर येतो असतो प्रॉक्झिमा सेंटॉरी. तर अशा पद्धतीने ही आपले शेजारचे तारे येतात बघा. मग आता कुठलाही तारा घ्या, कोणताही तारा जो आहे तो वायुरूपाने बनलेला असतो. मग ताऱ्यावर कुठले कुठले वायू आहे तर सर्वात जास्त प्रमाण आहे हायड्रोजन, जवळपास 70% प्रमाण हायड्रोजनचं असतं. या खालोखाल हिलियमचं प्रमाण असतं 28%. या दोन मूलद्रव्याचं प्रमाण 98%. मग उरलेलं जे आहे त्यामध्ये कार्बन, नायट्रोजन किंवा निऑन, ठीक आहे. तर यांचं प्रमाण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, जवळपास 2.5% येते. आणि उरलेले जे 0.5% जे फेरसचं प्रमाण येत असतं, हे 1.5%. ठीक आहे, हे 1.5% आहे आणि हे 0.5%. तर अशा पद्धतीनं कोणत्याही ताऱ्यावरती याच वायूचं प्रमाण याच पद्धतीनं या ठिकाणी असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, हायड्रोजन आहे 70%, हिलियम आहे 28%, कार्बन, नायट्रोजन, निऑन आहे 1.5% आणि लोहाचं प्रमाण येतं 5%. तर अशा पद्धतीनं ह्या संकल्पना लक्षात घेतल्या पाहिजेत. मग यामध्ये आता 3 संकल्पना घेतल्या आपण, दीर्घिका, आकाशगंगा आणि तारे. अगोदर बघितलेले विश्व, 4 संकल्पना टोटल झालेल्या आहेत.